संघ सुद्धा आज दाखल होईल। आज तुम्हाला 8 खरं तर 10 बलाढ्य संघ पाहायला मिळतील आणि त्यामध्ये उल्वे संघ सुद्धा तेवढा ताकदीचा। सुरुवातीला विंजने संघाला जरूर पराभूत व्हावं लागलं, पण रांजणपाडा संघाची सुद्धा एक वेगळी दहशत पाहायला मिळाली। तर दोन्ही संघाचे डेव्हलपमेंट या हॅलो सरचे स्वागत आहे आपल्या संपूर्ण दासीच्या या प्रेक्षकांना तुमच्या आवाजाची खरं तर प्रतीक्षा होती आणि आज तुम्ही खरं तर या स्पर्धेमध्ये दाखल झालात। थोडीशी त्यांची तब्येत खरं तर खराब होती, अन्यथा अनेक आयोजकांच्या खरं तर पसंतीचा आवाज त्यांच्या आवाजाशिवाय स्पर्धा चालू होतच नसते। अशी सर्वांचे गुरुवर्य लाडके आप्पा यांचं सुद्धा इथं आगमन झालंय। आपण वळूयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि आज आवाज ऐकूया सागरजी पाटील पारगावचा बुलंद आवाज। धन्यवाद अप्पा मात्रे, धन्यवाद विपुल पाटील। क्षेत्ररक्षणाची रचना करून घ्यायची कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे, प्लीज जरा सहकार्य करा। सलामीचे फलंदाज मैदानामध्ये जाऊ द्या। गौरी स्पोर्ट्स उल्वे आणि त्याला फाईट करेल पुण्य टीम। सुहास भाऊंचं आगमन झालं, सरचे स्वागत। आता जस्ट दुसरी बाईक घेऊन आलेत ऐलेश शेठ म्हात्रे आणि किरण पाटील। चला विनंती असेल दोन्ही संघाचे प्लीज 12 मॅन पाठवा। फुंड्याचे 2 आलेत, प्लीज उल्व्याचा 12 मॅन येऊ द्या। धन्यवाद मामा। सलामीचे बिग फॅन आणि जबरदस्त बिग हिटर 2 मैदानामध्ये अतिशय दमदार या सामन्यामध्ये। स्कोरल समालोचक मित्र आणि पूर्ण टीमला सांगतो हा सामना अतिशय रंगतदार पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघामध्ये विस्फोटक खेळाडू आणि तेवढा ताकदीचा भरणा आहे। एका बाजूला किशोर घरत तर एका बाजूला प्रदीप खारकर, ऐलेश म्हात्रे, किरण पाटील यांचा संघ। आतापर्यंत 10 फायनल उचलणारा हा उलवाट संघ आहे गौरी स्पोर्ट्स उल्वे। विजय शेठ खारकर यांच्या मुलीच्या नावाने खेळणारा संघ आणि त्यांना फाईट करतोय पुण्य टीम। 6 षटकांचा सामना असेल तर पाहूया 6 षटकामध्ये कितपर्यंत बदल मारतोय। प्रथम फलंदाजी करताना उल्वे संघ ऐलेश म्हात्रे स्ट्राईक घेतो, पंचांकडे गाठ घेऊन गेल्यासाठी सज्ज आणि त्याला साथ देतोय तो मात्र फलंदाज प्रदीप खारकर। मान्यवरांचं सुद्धा आगमन झालंय मंचावर। अतिथी देव भो भूषण शेठ म्हात्रे आणि मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट क्लब जासई ही स्पर्धा आपण पाहतोय। नाईटची स्पर्धा उद्या मात्र या स्पर्धेची शेवटचा दिवस सांगता समारंभ पाहायला मिळेल, निरोप समारंभ। वैयक्तिक पहिलं सांगित पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज किशोर घरत याच्या हातामध्ये चेंडू। स्ट्राईकला येतो मात्र ऐलेश म्हात्रे, नॉन स्ट्राईक एंडला प्रदीप खारकर। क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे, 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील सीमारेषेलगत। पारबचा पहिला षटक, पहिला चेंडू ऐलेश म्हात्रेसाठी अराउंड कार्पेट खेळून काढला। क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येणार, तोपर्यंत फक्त सिंगलने खातं खोललं जातोय। संघाची धावसंख्या बिनबाद 1 धावफलकावर। षटकातील पुढचा चेंडू पडतोय किशोर घरतचा हा चेंडू प्रदीप खारकर साठी। तर सागर इथे गोलंदाजांना सुवर्ण संधी असेल। पुंडेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक भूषण म्हात्रे साहेब यांच्या वतीनं गोलंदाजांना सुवर्ण संधी असेल चौकाराला। इथे जर एका ओव्हरमध्ये 2 विकेट, एका ओव्हरमध्ये कसे 2 विकेट घेतले पुंडे संघाच्या गोलंदाजाने, तर पुंडेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक भूषणदादा म्हात्रे यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल। आणि आयोजक देखील आमचे भूषण म्हात्रे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, त्याने हॅट्रिकला 24-24 लावले असते। हॅलो प्लीज जरा सीमारेषेपासून थोडं बाहेर राहा।
संघाची धावसंख्या धपकार लागतो ती मात्र 5 धावा बिनबाद. किशोर घरत समोर फलंदाज प्रदीप खारकर. नॉइस टेकेटला अहिलेश म्हात्रे. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळेल. शॉर्टपिच चेंडू स्क्वेअर कट आणि आता मात्र बघा क्षेत्ररक्षक पाहत राहिले चेंडू मागे आणि इथे मात्र झुंज लागतोय आणि शेवटच्या क्षणाला चेंडू जातोय तो मात्र शैलेश चव्हाण सरांचा इशारा आलाय. हा चौकार. संघाची धावसंख्या 9 धावा. बोकडबिरा गावचे साई भक्त गणेशदादा पाटील बोकडबिरा यांच्या वतीनं फुंडे संघासाठी शुभेच्छा येत आहेत. ते देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. गणेशदा आपलंही सहर्ष स्वागत. 9 धावा धावपलकार लागल्यात. किशोर घरतचं षटक समोर फलंदाज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार अराउंड द कार्पेट. क्षेत्ररक्षक वेगाने होता आणि आता मात्र इथे चुकी झाली. चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. घसरला पडला आणि चेंडू जातोय तो मात्र चौकार. कोण म्हणते की फॉर्ट्रेस मास्टर्स या सामन्यांचे आयोजन आनंद घेत नाही. 350 लोक आनंद घेतात युट्यूबच्या माध्यमातून. ही स्पर्धा पुढचा चेंडू या षटकातील. ही स्पर्धा मानाची आहे, सन्मानाची आहे आणि अस्तित्वाची आहे. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी या स्पर्धेचं आयोजन आहे. मेघनाथ मात्र प्रतिष्ठानचं आयोजन आहे ते मात्र वडिलांच्या स्मृतीला उजाला मिळण्यासाठी. भूषण शेठ मात्र दमदार आयोजक. एक मित्र आहेत आमचे. फक्त नवीन मोबाईल आणि नवीन कॉन्टॅक्ट असल्यामुळे कॉन्टॅक्ट होत नाही तर नेहमीच कॉन्टॅक्ट मध्ये राहणारे भूषण शेठ आहेत. प्रवीण घरत आणि नितीन नाईक दमदार व्यक्तिमत्व. जासे म्हटलं की आमच्या दिपापाटी साहेबांचं गाव. चला प्लीज दोन्ही पंचांना विनंती असेल आपण वेळ जितू. पुढचा चेंडू बघा अहिलेश मात्रेसाठी चेंडू पडलाय. जोरदार हुक करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क मात्र होत नाही. कामगिरी मात्र महत्वाची करावी लागेल कारण तर 6 षटकाचा सामना थांबून खेळावा लागेल. टेक्निकल क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. शांत संयमी क्रिकेट खेळावं लागेल. 13 धावा धापरकाव लागल्यात. दुसरे षटक प्रगतीपटावर पॉवर प्लेचं. शॉर्टपिच चेंडू आणि आता मात्र भिरकावून दिला फाईल क्षेत्राकडे. हा चेंडू पाहता पाहता आलाय चौकार. संघाची धावसंख्या धपकार लागतो ती मात्र 17 धावा धापलकार लागल्यात. काटेकी टक्कर पाहायला मिळेल दोन्ही संघांमध्ये. झुंज अस्तित्वाची लढाई. शेतीचे प्रयत्न करावे लागेल. कंबर कसावी लागेल एकदा आरोग्यासाठी. पुढचा चेंडू यष्टीरक्षक चकल्यापर्यंत थर्डमॅन मात्र गॅदर करतो चेंडूला. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त सिंगल संघात मिळाले असते परंतु नाही घेतली. 17 धावा धापलकार आहेत. सुंदर अशी कामगिरी. स्कोर दमदार. लाईव्हचं कव्हरेज दमदार. आयोजन पण दमदार. पुढचा चेंडू बघा चित्त्याच्या चपलाईने धावा पूर्ण केल्यात आणि इथे मात्र हातातनं चेंडू निसटला. ही चतुर आहे उलवा संघामध्ये. ही चपलाई आहे. जसा चेंडू निसटला तसा मात्र 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रदीप खारकर आणि अहिलेश म्हात्रे. 19 धावा धावपलकावर. दुसरे षटक प्रगतीपटावर. फुंडे 40+ विपक्ष गौरी स्पोर्ट्स उल्वे असा सामना चालू आहे. पहिल्या फेरीतील दुसरा सामना. खेळ आहे की षटकार पाहायला मिळेल. चेंडूला उंची जास्त लांबी कमी आणि पाहता पाहता पंचांचा इशारा आलाय. दमदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार साधावा.
पण सागर पाटील 40+ मध्ये आला की एंटरटेनमेंट करणं गरजेचं आहे आणि आयोजकांची फरमाईश असते त्यामुळे आवाज काढावा लागतो. काय भूषण शेठ मात्र बरोबर आहे ना? दरम्यान संघाची धावसंख्या धापका लागतो. क्वार्टर सेंचुरी झाली. 25 धावा धापकार लागल्यात. पाहूया किती होणार. पुढचा चेंडू काय जबरदस्त चेंडू आणि अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय. दोन खेळाडू या संघामध्ये लेफ्टी आहेत आणि दोन्ही लेग टर्नर. एक किरण पाटील केपी आणि दुसरा ऐलेश मात्रे. तिघांनी पण एक एक सायकल. ऐलेशच्या 2 बाईक झाल्यात. दमदार सुरुवात पाहायला मिळतं. गौरी स्पोर्ट्स उल्वे 26 रन्स लॉस्ट ऑफ 0 विकेट्स. गौरी स्पोर्ट्स उल्वे अगेन्स्ट फुंडे 40+. 6 षटकांचा सामना आहे बघा. आणि सर्व ड्रेसअप मध्ये खेळाडू आपण पाहतोय. टी शर्ट ट्रॅक शूज कंपल्सरी. स्पर्धेचा नियम. अप्रतिम कामगिरी. दमदार आयोजन, दमदार नियोजन, दमदार संयोजन. विठ्ठल मेघनाथ प्रतिष्ठान, विठ्ठल क्रिकेट क्लब जासई. हा नियम सर्वांकडे लागू असतो नाही ना, परंतु आपण सांगतोय. आमचे रॉकस्टार कॉमेडिटर नो आराम, ओनली मॅन ए मॅन, ग्रेट मॅन प्रवीणजी गायकर आणि तेवढे ताकदीचे आमचे गुरु सन्मान असणारे, वडिलांसमान असणारे अप्पाजी म्हात्रे जासई आणि तिसरे आमचे सूत्रसंचालक विपुलजी पाटील गावठाण. षटकातील पुढचा चेंडू वैयक्तिक दुसरा सांगित तिसरा षटक हाताळतो. एक बिग सपोर्टर आणि बिग फॅन आणि धनवीर स्पोर्ट्स मध्ये खेळणारा खेळाडू किशोर घरात फंडे. पुढचा चेंडू सन्मान दिला किशोरच्या चेंडूला. हलकासा पुश केलाय. एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या धबकार लागतो. स्कोर गार्डवर स्कोर हल्लाय. थोडासा पुढे सरकलाय. 27 धावा. संदेश शेलकेचा मात्र थोडासा हात हलतोय माऊस वर ना बघा. अप्रतिम लाईव्ह. आई एकविरा कारल्याची माझी तुम्हा सर्वांची एकविरा माय. शांत संयमी खेळ पाहायला मिळतोय. थोडासा गारवा निर्माण झालाय खेळाडूमध्ये. तर खेळपट्टी मात्र दमट वातावरण आहे पण खेळाडूला तापावं लागेल. प्रदीप खारकर पंचांकडनं गाड घेतो. खेळण्यासाठी सज्ज होतोय. किशोर घरतचा पुढचा चेंडू ओव्हर द विकेट मारा बघा. टॅप करायचं होतं परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क आला नाही. थोडासा आतमध्ये स्विंग होतोय. व्हेरिएशन बदललं. किशोर घरत करत भरपूर प्रकारे चेंडू वळवण्याची क्षमता आहे. दर्जेदार गोलंदाज आहे. आणि जेवढा तो ताकदीचा गोलंदाज आहे तेवढाच अफलातून खेळाडू पण आहे. किशोर घरचा पुढचा चेंडू प्रदीप काकर साठी गुड नॉट एक तमाशा देख परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. किशोर घरतवर चेंडूचा प्रहार करण्यासाठी तुम्हाला जपून खेळावं लागेल. इथे मात्र बघा पॅटचा प्रचंड वेग घेणारा चेंडू. अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळाला. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. किरा लाईव्ह इव्हेंट 27 धावा धापलकावर. आता कान मंत्र दिला ऐलेश मात्रेने प्रदीप खारकरला. सल्ला महत्वाचा असतो प्रत्येक क्षेत्रामध्ये. गुरुशिवाय ज्ञान नाही. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा बघा. वाह दॅट्स अ व्हेरी गुड कॅच. कॅच ऑफ द डे. काय दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. लक्ष्मण यांनी यष्टीरक्षक उत्कृष्ट असा झेल घेतलाय. पहिला हादरा, पहिला धक्का, पहिला दणका मिळालाय गौरी स्पोर्ट्स उल्वे संघाला. टॅलेंटला लाजवेल असा खेळ मात्र पाहायला मिळाला. यष्टीरक्षकनी काय जंप लगावली. एक धाव आरोग्यासाठी हार्डवर्क करणं तुम्हाला गरजेचं आहे. प्रवीण गायकर 40+ मध्ये जर यायचं असेल तर रोज प्रॅक्टिस महत्वाची आहे. घरात बसून क्रिकेट होत नाही. सराव महत्वाचा. बघा काय जंप लगावली. व्हेरी गुड कॅच. नवीन फलंदाज मैदानामध्ये
वन डाऊनचा फलंदाज, मिडल ऑर्डरचा फलंदाज, पाठीचा कणा, तारणहार, तंत्रशुद्ध फलंदाज मैदानामध्ये आलाय. अहिलेशच्या जागेवर प्रदीप खारकरची जागा सांभाळण्यासाठी, अहिलेशला साथ देण्यासाठी फलंदाज मैदानामध्ये आलाय. तो मात्र सचिन खारकर. दमदार स्कोरल आज मात्र फलंदाज पाहायला मिळालाय. वन डाऊनचा फलंदाजावर भरपूर मदर असतो दादा, कारण मिडल ऑर्डरचा फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करणार आणि यष्टीरक्षकाचा पूर्ण क्रिकेटमध्ये लक्ष असतो. जवळजवळ निम्मा खेळ यष्टीरक्षकावर असतो. पुढचा चेंडू किशोरचा. सचिन खारकर साठी हा चेंडू पडलाय, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. काय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळतो. फुंडा संघ मात्र कमबॅक करतोय. अक्रॅटिक क्रिकेट पाहायला मिळतोय, परंतु जास्तीत जास्त अहिलेश म्हात्रेला स्ट्राईक देणं महत्वाचं आहे. जर धावा वाढवायच्या असतील तर 27 धावसंख्येवर एक गडी बाद झालाय उलवा संघाचा. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू किशोर खरत फुंडे यांचा. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वाह, काय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळतोय. दमदार चेंडू पाहायला मिळाला. प्रत्येक गुडलेस पॉइंट चेंडू पडल्यानंतर डोफ्यांपासून गुडघ्यांपासून खालून चेंडू आला, उडला नाही आणि चेंडू जातो निर्धाव. जलपान ड्रिंक्स ब्रेक पाण्या जाऊ द्या मैदानामध्ये. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. तुम्ही सांगितलं की 40+ ची स्पर्धा आहे आणि कोण लाईक करत नाही, परंतु 40+ ची स्पर्धेमध्ये आपण भरपूर ठिकाणी पाहतो. भूषणजी म्हात्रे. सागर, मी असं नाही बोललो की नाही, मी सांगतो तुम्हाला आता लाईक करणं 40+ ची स्पर्धा आहे, पण भूषणजी म्हात्रे तुमचं खरोखर कौतुक करेन मी, कारण तुम्ही 6 षटकांचे सामने ठेवलेत आणि त्या 40+ च्या स्पर्धेमध्ये आमच्या सारख्या समालोचकाला इन्व्हाइट केलेत. आता आम्ही डे मध्ये भरपूर ठिकाणी असतो, पण नाईट स्पर्धा आम्हाला मिळत नाही. हेच परंतु तुमचं खरोखर मी मनापासून आभार व्यक्त करतोय. स्पेशलिस्ट तुम्ही आम्हाला बोलवलेत, आपलं खरोखर मनापासून आभार. जर दादा होते, दादांचं भरपूर आमच्यावर प्रेम होते, परंतु काय करणार, काही ना मागे कोणाशी तोची आवडे देवाशी. परंतु तुमचं दादांचं कार्य तुम्ही हाती घेतलं आणि पहिली बाईक उरण प्रीमियर लीग मध्ये मिळवली, त्याबद्दल भूषण मात्रे आपलं मनापासून मी आभार व्यक्त करतो. या मैदानावर खेळण्यासाठी भरपूर खेळाडू उत्सुक असतात आणि या मैदानावर ज्याचा खेळ बोलबाला चालतो ना प्रवीण अफलातून, विपुल पाटील तुम्हाला कोण विसरणार. गावठाण म्हटलं की रणजितदादा पाटील, सुनील शेठ मडवी, शांताराम शेठ मडवी यांचा गाव, आणि त्यामध्ये दमदार असं आयोजन आपण पाहतोय या जासई नगरीमध्ये. ड्रिंक्स ब्रेक झालं, पाणी दिलंय, चहा पाणी झालं, पाहुण्यांचा पाहुणचार झाला. आता मात्र पुन्हा एकदा खेळाकडे वळतोय सचिन खारकर आणि 2 चेंडूमध्ये 0 धावसंख्या. अहिलेश मात्रे 8 चेंडूमध्ये 15 धावा, 27 धावसंख्येवर एक गडी बाद. 4थ्या षटकाला होतोय प्रारंभ आणि गोलंदाज आलाय विशाल. जोरदार प्रहार केलाय अहिलेशच्या बॅट मधून. आलाय हा दमदार षटकार, साधावा. संख्या 1 बाद गौरी स्पोर्ट्स उल्ले 33 धावा धावफलकावर. बघा काय चेंडू पडतोय, दमदार आयोजन आहे.
आणि खेळपट्टी मात्र फलंदाजाला पण तेवढीच अनुकूल आहे, गोलंदाजाला पण तेवढी अनुकूल आहे. दोघांना साथ देते, म्हणजे दोघांची बाजू घेते खेळपट्टी. बघा काय जबरदस्त चेंडू, सरळ यष्टीरक्षक गॅदर करतोय. पुढचा चेंडू विशालचा. साठी हा चेंडू आरामदायक कार्पेट खेळून काढला. क्षेत्ररक्षक स्वतः वेगाने येतोय. दमदार क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. फुंडे 40+ विपक्ष गौरी स्पोर्ट्स उल्वे असा सामना चालू आहे. पहिल्या फेरीतील दुसरा सामना, पहिल्या फेरीतील 17तील 10 संघांचा लॉट आहे. रांजणपाडा संघ पहिला सामना विन झाला या स्पर्धेमध्ये. 34 धावा धापलकावर. विशाल चा पुढचा चेंडू सचिन खारकर साठी भरतोय. पुन्हा एकदा चेंडू बॅट टू द बॉलर खेळून काढला. एक धाव फलंदाज पूर्ण केली. आयलेश येतोय स्ट्राईक वर. सलामीला आलेला फलंदाज आतापर्यंत 11 चेंडू मध्ये 22 धावसंख्येवर खेळतोय आणि 3 चेंडू मध्ये 1 धावसंख्येवर खेळतोय. तर मात्र सचिन खारकर आणि आयलेश मात्रे. टीमचा स्कोर 35 धावा 1 गडी बाद. विशालचा पुढचा चेंडू आयलेश मात्रे साठी चेंडू आणि चेंडू भिरकावून दिलाय आणि मात्र फलंदाज चेक केला जातोय. इथे आपण रिप्ले पाहूया. आणि फलंदाज बाद आहे. आयलेश मात्रेची केली संपुष्टात. नवीन फलंदाज पाठवा मैदानामध्ये. केपी किरण पाटील 35 धावसंख्येवर दुसरा गडी बाद झालाय. O2 DJ मास्टर. मैदानामध्ये A1 जोडी आलेले आहे. किरण पाटील केपी पनवेल समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्यांना साथ देतोय तो मात्र सचिन खारकर. 2 बाद 35 धावसंख्या. विशालने मात्र सुंदर कामगिरी केली, परंतु ही कामगिरी कितपर्यंत चालेल. पारगाव 40+ संघाचं आगमन झालं. सुहासश्री पाटील कार्याध्यक्ष, उरण 40+ मास्टर आणि पारगाव संघाचे कॅप्टन. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. सुंदर सुरुवात, दमदार आयोजन, नियोजन, संयोजन पाहायला मिळेल. तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडेसे बदल करतात समोर फलंदाज किरण पाटील केपी. सुरेख चेंडू होता. फलंदाजाला चेंडू समजला नाही. एक सेफ शॉट पद्धतीने चेंडू खेळून काढला. संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. धापलका धाव लागतात त्या मात्र 2 बाद 36 धावा धापलकार लागल्यात. स्कोर त्या मानाने फार कमी आहे. स्कोर वाढवावा लागेल. धावसंख्येचा गती वाढवावी लागेल उलवा संघाला. कारण समोर किशोर घराचा विस्फोटक असा संघ फुंडे संघ आहे. आयलेश मात्रे 12 चेंडू मध्ये 22 चं योगदान आणि 8 चेंडू मध्ये 12 प्रदीप खारकरने केल्यात. तर सागर आपण पाहू शकाल गौरी स्पोर्ट्स उल्वे या संघाला शुभेच्छा येत असताना गावठाण गावातील दमदार व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं ओरणचा छोटा टायगर म्हणून ज्याची ओळख 0609 धनुषेट मडवी यांच्या वतीने गौरी स्पोर्ट्स उल्वे संघाला शुभेच्छा. मित्रप्रेम, बंधुप्रेम आणि भावाचं नातं काय असतं ते पाहायला मिळतोय. भारतीय जनता पार्टी ओरण तालुका चिटणीस वेदिका एंटरप्राइजेसचे सर्व बलिशेट गर साहेब, शिरीष मात्रे साहेब आनंद घेत आहेत आज शनिवार. आणि निश्चितपणे दमदार 40+ मास्टर खेळाडूंना देखील त्यांचा खूप सपोर्ट राहिला आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. अजय भाऊ कुमटे आपलंही सहर्ष स्वागत. धन्यवाद प्रवीण. वलूया मैदानाच्या आतमध्ये. अमर म्हात्रे इथे बघा
आई एकविरा लाईव्ह. गोलंदाज अमर म्हात्रे आलेत फुंड्याकडनं. दमदार असे गोलंदाज बघूया. किरण पाटीलसाठी चेंडू परतो आहे. 36 झाल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फुटा चेंडू लॉलीपॉप चेंडू पाहायला मिळालाय आणि आता पाहता पाहता चेंडू गेलाय. दमदार किरण पाटीलच्या बॅट मधून एवन कॉलनीचा ब्रँडेड षटकार. पाहिला जातोय. डिसिजन थोडं पेंडिंग आहे. चेक केलं जातोय. पंचांचा इशारा आला नो बॉल. आणि हा फील्ड टोटल 7 धावा या चेंडूवर. पुढचा चेंडू फील्ड असेल. सुवर्ण संधी आहे. टोटल संघाची धावसंख्या धपकार लागली. मात्र आतापर्यंत स्कोअर पाहायला गेलं तर 43 2 बाद 43. फील्डचा चेंडू आहे. सुवर्ण संधी आल्या आल्या काय दमदार षटकार पाहायला मिळाले किरणच्या बॅट मधून. पुन्हा एकदा फील्डच्या चेंडूवर पण प्रहार प्रहार प्रति हल्ला. आणि बोलतोय आरडीएल स्पोर्ट्सचा निवृत्ती खारकरचा किरणच्या हातमध्ये हा बल्ला. काय जबरदस्त कामगिरी. 10 फलका 10 लागतात त्या मात्र 49 2 बाद. दमदार व्यक्तिमत्व, दमदार आयोजक आणि दमदार नियोजक, दमदार संयोजक पाहायला मिळतात. किरण पाटील थोडे थांबले परंतु काय दमदार फलंदाजी पाहायला मिळतोय. आपला इन्फॉर्म मध्ये अतिशय इन्फॉर्म मध्ये असणारा हा संघ आहे उल्वा संघ. गौरी स्पोर्ट्स उल्वे. 49 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अमर म्हात्रेच्या 2 चेंडूवर 2 षटकार लगावलेत. फील्डच्या चेंडूवर पण षटकार लगावला किरण पाटीलने. कारण किशोर घरतच्या अगेन्स्ट मध्ये संदेश शेळके धावांची गती वाढवावी लागेल. कारण दोन्ही 2 वाघांमध्ये झुंज पाहायला मिळतोय. स्कोअर झालाय. स्पीडअप करा प्लीज. घाई करा कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. 10चा लॉट आहे. जरा पंचांना विनंती असेल टाइम नोटेड करा. आपण भरपूर टाइमपास चाललाय आणि हा टाइमपास करून देऊ नका. कारण ते 40% स्पर्धा शिस्तीचं पालन करा. पुढचा चेंडू बिरकावून दिलाय आणि फाईनल क्षेत्राकडे पाहायला गेलं तर हा 3रा षटकार. कोण रोखणार हे वादळ. भगवे वादळ घेऊन आलं. बघूया आमची छाती. देव येते 19 फेब्रुवारीला. तयारीला लागा शिवछत्रपती. काय फलंदाजी पाहायला मिळतोय. नावात सर्व काही दडलंय. O2 डीजे मास्टर. पंचावन्न 2 बाद 55. पाटील यांच्याकडे बोलूया टॉस साठी. पुढचा चेंडू बघा. काही दमदार आयोजन पाहायला मिळतं. खेळ मात्र दमदार आहे. खेळाडू बहरलेत. सुंदर कामगिरी करतात दोन्ही फलंदाज सचिन खारकर आणि किरण पाटील. बघा रणनीती मात्र पाहायला मिळतोय. आतापर्यंत संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दरम्यानच्या कालावधीमध्ये दुतुमगावचे माजी सरपंच आणि जय भवानी पेट्रोल पंपाचे मालक या खरं तर विभागातील एक उद्योजक आणि सातत्यानं राजकारणासोबत समाजकारण हा ज्यांचा खरं तर ब्रीदवाक्य राहिलाय आणि नेहमीच या स्पर्धेमध्ये ज्यांचं फार मोठे योगदान राहिलं असे धनंजय ठाकूर दुतुम यांचे इथं आगमन होताना पाहायला मिळते.
धुतुम गावाचे माजी सरपंच, कित्येक वर्ष राजकारणाच्या पटलावर आपल्या नावाची एक वेगळी ओळख त्यांनी दाखवली. एक आदर्श सरपंच म्हणून साहेबांकडे पाहिलं जातं आणि एक थोर समाजसेवक म्हणून साहेबांचं एक नाव फार मोठं आहे. ज्यांचा वाढदिवस जर पाहायला गेलात ना तर ते वाढदिवसाच्या निमित्त भारताच्या खरं जवानांसाठी तब्बल 5 लाखापेक्षा मोठा निधी ते जवानांपर्यंत पोहोचवत असतात आणि खरं तर एक डॅशिंग नेतृत्व म्हणून साहेबांकडे पाहिलं जातं. असे उद्योजक, जय भवानी पेट्रोल पंपाचे मालक, धुतुम गावचे माजी सरपंच धनाजी ठाकूर साहेबांचे इथे शुभागमन होतोय. प्रथमतः आपण शब्द सुमरणी साहेबांचं सहर्ष स्वागत करत आहोत. एक आदर्श सरपंच ज्यांचा खरं कित्येक वर्ष आपण पाहिलं गेलं वाढदिवस आनंदानं साजरा करत असतात आणि आपल्या ज्या खरं भारताच्या जवानांसाठी फार मोठं योगदान ज्यांच्या वतीनं नेहमीच पाहायला मिळतं. जवळजवळ 3 ते 4 वर्ष पाहायला गेलं तर जवानांसाठी त्यांनी 5 लाखापेक्षा जास्त निधी आतापर्यंत ज्यांनी दिलाय अशी धनंजय ठाकूर यांचे इथं सहर्ष स्वागत केलं जात आहे. वळूयात पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. सेफ आहे, फलंदाज जर नॉट आउट असेल पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. संघाची धावसंख्या जपकार लागतो ती मात्र 2 बाद 61. 2 बाद 61 धावा धावपलकार लागल्यात. आव्या पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. गौरी स्पर्श विपक्ष फंडे 40+. पुढचा चेंडू अपलातून चेंडू पडलाय आणि पंच आमच्याकडे बोलत की आज स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. अवंताच्या स्वरूपामध्ये संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. धापक धावा लागतात त्या मात्र 62 धावा, 2 गडी बाद. अमरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा खराब. किरण पाटील समोर आहे आणि गोलंदाज मात्र थोडासा दर्पण, टेन्शन, प्रेशर घेऊन गोलंदाजी करतोय. आता डावखुरा फलंदाज समोर आहे, विस्फोटक फलंदाजी करतोय. 63 धावा धापकार लागल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू बॅट टू द बॉलर खेळून काढलाय. एक धाव तर पण पूर्ण केली, दुसरीसाठी प्रयत्न केलाय बघूया, परंतु नकार देतो किरण पाटील. सुरक्षित आहे फलंदाज. 64 धावा धापलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. काय दमदार खेळ पाहायला मिळालाय आणि काय चकनाचूर फलंदाजी पाहायला मिळाली अफलातून. जबरदस्त एक धाव आरोग्यासाठी 40+. सागर पाटील पारगावचा बुलंद आवाज तुम्ही समालोचन क्षेत्रामध्ये पाहता मित्रांनो. 40+ कुठेही स्पर्धा असू द्या, सागरचं नाव हे आवर्जून 40+ क्रिकेट समालोचनासाठी घेतलं जातं. रायगड 40+ लीग असू द्या किंवा पनवेल असू द्या किंवा अन्य कुठलेही असू द्या, तर व्यासपीठावरती आपण पाहतो मित्रांनो की ज्यांचं आत्ता शुभागमन पाहिलं, अफाट कर्तृत्व आणि झुंजार नेतृत्व, ज्यांनी एक निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीत सुरुवात केली आणि धुतुम सारख्या बलाढ्य ग्रामपंचायतीवरती ज्यांना सरपंच होण्याचं सौभाग्य देखील लाभलं होतं. आणि आज आपण पाहू शकाल स्वतः जय भवानी पेट्रोल पंपांचे मालक देखील आहेत. नुसते मालक नाही, तितकेच दिलदार व्यक्तिमत्व आहेत मित्रांनो की आज सीमा रेषेवरती जे जवान आपली रक्षा करत असतात त्या जवानांसाठी दरवर्षी 5 लाख रुपयाचं योगदान त्यांचं आम्ही नेहमीच पाहतो. आणि या स्पर्धेसाठी दरवर्षीप्रमाणे 25,000 रुपयाचं रोख रक्कम योगदान देखील त्यांच्या माध्यमातून नेहमीच आम्हाला लाभतं. कारण मेघनाथ शेठ मात्र यांच्यावरती असणारा प्रेम सातत्याने त्यांचं राहिलंय आणि आज नाही तर प्रत्येक वर्षी या स्पर्धेसाठी आवर्जून नेहमीच भेट देत असतात. ते सन्माननीय धनाजी शेठ ठाकूर साहेब माजी सरपंच, आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. समेत ओरण तालुका भारतीय जनता पार्टी चिटणीस वेदिका एंटरप्राइजेस तथा या ठिकाणी पाहू शकाल आपण मेघनाथ शेठ मात्रे प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट क्लब जासी संघाचे अध्यक्ष बलिशेठ घरत यांना आपण पाहताय. त्याच्यानंतर एवन जोडी शिरीष शेठ मात्रे साहेब यांना आपण या ठिकाणी पाहताय. त्यांच्या समेत आपण जयदीप बंटी यांचे पिताश्री जयवंत मात्रे साहेब यांना देखील आपण पाहतो. आणि संपूर्ण ही आमची कमिटी मेंबर्स स्पर्धेसाठी दमदार योगदान, स्पर्धेचे आयोजक भूषणभाई यांना पाहताय, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा विचार केला तर मित्रांनो की ज्यांचा आम्हाला दमदार योगदान लाभतो ते शिरीष शेठ मात्रे साहेब. नेहमी समालोचक असू द्या किंवा कोणी असू द्या, ज्यांचे नेहमी थाप कौतुकाची वर्षाव राहिली असे मास्टर माइंड आमचे दमदार नेतृत्व शिरीष शेठ मात्रे साहेब, आपलं सहर्ष स्वागत. आमचे धनाजी शेठ यांचे अतिशय निकटवर्तीय विजयदादा पाटील साहेब, आपल्या आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. ओव्हर टू सागर. धन्यवाद प्रवीण. इथे मात्र धावांचा प्रचंड पाऊस पाहायला मिळतोय. 65 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड इनिंग पाहायला मिळतोय. 6 षटकांचा सामना, 40+ साठी सुद्धा 6 षटकं दिलीत. आपलातून कामगिरी. इथे मात्र गोलंदाज झालाय सुनील घरत फुंडे संघाकडनं. सुंदर असं काम. समोर फलंदाज सचिन खारकर, नाशिकला किरण पाटील. चेंडू बॅटची नरच घेऊन जातो. क्षेत्ररक्षक मात्र चांगलं कामगिरी करतोय. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. 66 धावा, 2 बाद गौरी स्पोर्ट्स उल्वे संघ प्रथम सत्रामध्ये. सुंदर कामगिरी पाहायला मिळाली. अफलातून कार्य पाहायला मिळतोय. चला पारगाव आणि साई संघाचे कॅप्टन दोन्ही टॉस करण्यासाठी यावं. मान्यवरांच्या शुभास या ठिकाणी टॉस केला जाईल. फ्रेश मॅच पहिल्या फेरीतील तिसरा सामना. या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन या. पारगाव आणि साई संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं. वारंवार विनंती केली जातोय. सामने अतिशय दमदार पाहायला मिळतील आणि प्रत्येक वेळ हे महत्वाचे आहे. प्रत्येकासाठी वेळ महत्वाचे आहे. तर आपण जसाच आपला कॉल केला तर आपण रिपोर्टिंग करा लवकर लवकर. आणि आता मात्र सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू त्रिफलाचित बाद होतोय. तो मात्र किरण पाटील हा फलंदाज. तर पारगाव संघाचा कॅप्टन आलेला आहे. साई संघाचा कर्णधार आपण लवकर लवकर संपर्क करा. धावपका धावा झाला त्या मात्र 68, 3 गडी बाद गौरी स्पोर्ट्स उल्वे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय संजय खारकर, संजय कांबळे. सुनील घरतला एक सफलता मिळतोय. सुंदर अशी धावगती उभारली. 68 धावा धापलकावर, 3 गडी बाद 6 षटकांचा सामना. पुढचा चेंडू या षटकातील पडेल सुनील घरत यांचा. आणि संजय कांबळेसाठी हा चेंडू सुरेखरित्या खेळून काढलाय. दमदार कामगिरी. ओव्हरथ्रो होते परंतु बॅकअप मात्र चांगला मिळतोय यष्टीरक्षकाच्या पाठीमागे थर्ड मॅन रिझन मध्ये. सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळतोय. 69 धावा 3 गडाच्या मोबदल्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये गौरी स्पोर्ट्स उल्वे संघ करतोय. सुंदर स्पर्धा, सुंदर आयोजन आहे. सुंदर खेळ पाहायला मिळतोय. बॅट टू द बॉलर चेंडू लॉंगॉनला खेळून काढलाय. एक धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव सुद्धा चित्त्याच्या चपलाईने पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. आणि तिसरीसाठी प्रयत्न. चला पारगाव संघाचे कॅप्टन आलेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी मी विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यावं. सागरचा आवाज तुम्ही पाहू शकाल मध्ये मध्ये. तर चला विनंती असेल या ठिकाणी पारगाव संघाचे संघनायक आलेत त्यांचे प्रतिस्पर्धी आम्हाला वाटतं या साई संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं. इनिंग संपली आहे. सागर पाटील म्हटल्यानंतर अतिशय दमदार आवाज, कारण त्याच्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केला आणि बरोबर कसा नेमकाच आवाज काढतो हे देखील कळत नाहीये. 36 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 72. तर या 72 धावा कशा प्रकारे केल्या जातील तर ऐकूया रॉकस्टार समालोचक प्रवीणजी गायकर यांचा आवाज. आपण ऐकताय लोकनेते माजी खासदार दिबा पाटील साहेबांचं. कित्येक वेळा आमदार, कित्येक वेळा खासदार असताना संपूर्ण आयुष्य जनतेसाठी ज्यांनी वेचलं ते तुम्हा सर्वांचे आगरी हृदय सम्राट लोकनेते माजी खासदार दिबा पाटील साहेबांचं संगीत आपण ऐकलं. विपुल जेव्हा आपण बाहेर देशातील परदेशातील परराष्ट्रीय मंत्री जेव्हा आपल्या एअरपोर्टवरती उतरतील आणि त्यांच्या कानावरती आवाज जाईल वेलकम टू दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट नवी मुंबई, तेव्हा आपल्या आगरी समाजाचा किती अभिमान, किती गौरव असेल. आणि आज तुम्ही पाहताय दिबा पाटील साहेबांचं हे संगीत, जसंही त्यांचं हे गाव आणि आज त्यांच्याच गावामध्ये हे क्रीडा नगरीचं
महोत्सव तुम्ही या ठिकाणी पाहताय, कारण प्रत्येकाच्या मनाने घेतला एकच ठाव, नवी मुंबईच्या विमानतळाला द्या फक्त आणि फक्त आमच्या दिबा पाटील साहेबांचंच नाव. आणि दिबा पाटील साहेबांचं संगीत आपण डीजेच्या माध्यमातून या ठिकाणी ऐकलं. गणरायाला वंदन करून स्पर्धेला सुरुवात झाली. छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन ही स्पर्धा सुरू झाली आणि दिबा पाटील साहेबांना वंदन करून देखील या स्पर्धेला सुरुवात झाली. तर लास्ट कॉल साई टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं. या ठिकाणी पारगाव क्रिकेट संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. तर साई क्रिकेट संघाच्या संघनायकाला मी विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी लगेचच यावं. समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत सगर यांचा आवाज आपण दमदार ऐकलात. मध्ये मध्ये अगदी पोपटाचा आवाज देखील त्यांचं मनोरंजन आपल्याला पासागर एक आवाज होऊन जाऊ द्या. तर इथे आपण सन्मान करूया मित्रांनो, ज्यांचं नुकताच या व्यासपीठावरती शुभागमन झालं. पैसे तर सर्वांकडे असतात, परंतु देण्याची दानत कमी लोकांमध्ये असते. आणि आज पाहू शकाल या संपूर्ण महाराष्ट्र, रायगड जिल्हा आणि उरण तालुक्यामध्ये लाभलेले अनमोल रत्न की येणारा जो त्यांचा नफा आणि त्यातील 5 लाख रुपयाची रक्कम दरवर्षी आपली जे रक्षण करत असतात सीमेरेषेवरती त्या जवानांसाठी सुपूर्द करत असतात. असे अफाट कर्तृत्व आणि झुंजार नेतृत्व, दमदार व्यक्तिमत्व धुतून ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय धनाजी शेठ ठाकूर साहेबांचा येथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी साहेबांना विनंती करतो की आपण या अतिथी कक्षामध्ये आपला इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं, या स्पर्धेसाठी 25,000 रुपये रोख रक्कम ज्यांच्या माध्यमातून मी शिरीष शेठ म्हात्रे साहेब आपणास विनंती करतो आपण देखील यावं आणि बली शेठ घरात A1 जोडी यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुप्रसिद्ध उद्योजक तितकेच दानशूर दाते म्हणून ज्यांची ओळख जय भवानी पेट्रोल पंपचे मालक तथा माजी सरपंच धुतून ग्रामपंचायत धनाजी शेठ ठाकूर साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. एवढंच नाही, त्यांचे सुपुत्र ॲडव्होकेट किशोर ठाकूर साहेब यांचं देखील आम्हाला नेहमीच दमदार योगदान लाभतं आणि आज त्यांचाच वारसा किशोर ठाकूर साहेब नेहमीच पुढे नेत असताना आज धनाजी शेठ ठाकूर साहेबांना यांना पाहता मित्रांनो साधा सरळ व्यक्तिमत्व, उच्च विचारसरणी आणि साधी राहणीमान हेच त्यांचं यशाचं गमक. आणि आज इतक्या उंच शिखरावरती पोहोचण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आणि आज आपण त्यांना या ठिकाणी पाहताय आणि ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 25,000 रुपयाचं योगदान, त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांच्या समेत त्यांचे खंदे समर्थक विजयदादा पाटील साहेब धनाजी शेठ ठाकूर साहेबांचे अतिशय निकटवर्ती आणि विश्वासू सरदार म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो, त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मायेची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण आला स्पर्धेची शोभा वाढवलीत. अतिथी देवो भव महाराष्ट्राची ही संस्कृती परंपरा, प्रत्येक येणारा पाहुणा हा देवा समान असतो आणि त्याचा मान सन्मान करणं हा आमचा करम कर्तव्य. आणि इथे तुम्ही प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने पाहताय. शौर्य एंटरप्राइजेसचे सर्व महेश शेठ म्हात्रे साहेब यांना देखील आपण पाहतो. त्यांच्या शुभास्ते टॉस आपण काही क्षणात या ठिकाणी करणार आहोत. हॅलो तर साहेब आपण आलात, स्पर्धेची शोभा वाढवलीत. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. असंच कार्य नेहमी करत राहा आणि यशाची उंच शिखरे आपण नेहमीच गाठत राहा. आणि धुतून गावाचं नाव, उरण तालुका, रायगड जिल्ह्याचं नाव नेहमीच आपल्या माध्यमातून आप वर्चस्व खूप उंच शिखरावरती पाहतो. आणि मात्र इथे धनाजी शेठ ठाकूर साहेब या स्पर्धेतून रजा घेत असताना साहेब तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद प्रवीण गायकर, धन्यवाद सागर पाटील यांचा आपण आवाज ऐकलात. मंचावर
दुतुंगावचे माजी सरपंच धनाजी ठाकूर यांना आणि आपण यस विपुल त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी रोख रक्कम दरवर्षीप्रमाणे 25,000 रुपयाचं योगदान या ठिकाणी आम्हाला लाभलंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. धनश्री ठाकूर यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 25,000चा आर्थिक पाठबळ येताना पाहायला मिळालं. डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर महाराष्ट्र राज्य फ्लॅग डे फंडास दरवर्षी सालाबाद प्रमाणे न चुकता त्यांचा वाढदिवस न साजरा करता ती आपल्या देशाच्या सीमेवर जे शहीद झालेले सैनिक असतात त्यांच्या कुटुंबांसाठी दरवर्षी वाढदिवसानिमित्त 5 लाखाची खरं तर मदत करत असतात. अशी एक दानशूर व्यक्तिमत्व धनश्री ठाकूर यांचं नुकताच या स्पर्धेतून रजा घेताना पाहायला मिळतात. भूषण म्हात्रे 40+ फुंड्याचे यांच्या वतीनं बक्षीस येते. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज हे खेळाडूला दिलं जाईल. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. यस थोडस थांबवतोय. उमेश घरत आणि विजय घरत A1 जोडी फुंडे, जर हा फुंडे संघाने सामना जिंकला तर त्यांच्या वतीनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज आणि प्रत्येक 3 षटकार नाही विपुल, जर 3 कशी षटकार मारले तरी 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्याकडून, कोणीही मारू द्या. बालाशेठ म्हात्रे फुंडे आपलंही सहर्ष स्वागत. विजय घरत आणि उमेश घरत A1 जोडी यांच्या वतीनं या ठिकाणी जर फुंडे संघाने सामना जिंकला तर त्यांच्यासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज. यस ओव्हर टू विपुल. धन्यवाद. यस प्रवीण ओळ्यात आपण मैदानामध्ये जिथं 72 धावांचा पाठलाग करायचा. पुंडे संघाच्या समोर आव्हान आहे. किशोर घरत आणि त्याच्या समोर जीत काटकराला यावेळचा हा फटका आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. मिळतील धावा त्या 4. लोकनेते दीपा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि या नामकरणाचं खरं तर जो संघर्ष जो पेटला होता तो याच गावातून आणि त्याचे खरं तर मेघनाथ शेठ म्हात्रे यांच्या खरं तर या विचारधारणेतून हा खरं तर संघर्ष पेटला होता. आणि आज जे स्वप्न पाहिलं होतं संपूर्ण आगरी समाजानं या विभागानं ते स्वप्न सुद्धा पूर्ण होताना पाहायला मिळतं. यावेळचा बॉल स्क्वेअरकटचा फटका एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे दणदण करत. बॅक टू बॅक आलेला हा दुसरा चौकार. समाप्त झाला. 72 धाबांचा पाठलाग करायचा. किशोर घरत सध्या बॅटिंग करतोय. पुंडे संघाची रणमशीन मैदानाच्या आत सध्या त्याच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार आलेत किरण पाटीलच्या विरुद्ध. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न लाऊडली अपील केली जाते. चेंडू पडला भन्नाट वेग पाहायला मिळतोय किरणच्या समोर किशोरच्या समोर आणि शेवटचा बॉल मात्र डॉट येताना पाहायला मिळाला. 72चा पाठलाग करायचा आहे आणि धावपटला धाबा लागले गेल्या त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर त्या म्हणजे बिनबाद 13 धाबा. सुरुवात चांगली राहिली. जी बॅटिंग करताना आपण किरण पाटीलला पाहिलं त्याच्या बॅटमधून आलेले खरं तर सलग्न 3 षटकार देखील आलेत पहिल्या इनिंगमध्ये. पण इथून जर किरण पाटीलचंही षटक पाहिलं तर पिवनच्या षटकामध्ये धावपटा धाबा पाहायला मिळाल्या त्या 13 धाबा. येणारे अजूनही 30 बॉल जिंकण्यासाठी 59 धाबांचा पाठलाग करायचा आहे. आज 40+ 10 संघ खेळताना पाहायला मिळतील. मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब दासई स्प्रे
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 72 धावांचा पाठलाग करत असताना धावपटाला धावा लागल्या गेल्या त्या बिनबाद 13. ऐलेश म्हात्रे आला. नुकताच टेंबोडेच्या मैदानामध्ये ज्या खेळाडूला दुसरी बाईक मिळाल्या तो खेळाडू दाखल झाला गोलंदाजी करण्यासाठी. हलक्या हाताने खेळला हा पटका. बॅटची आतली कडा घेऊन पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय जिथे सिंगल रन्स मिळेल आणि एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या बिनबाद 14 धावा पाहायला मिळतात. आज 40+ बरेच जुने जाणते खेळाडू आज एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळतील. ज्यांनी कित्येक क्रिकेटचा काळ गाजवला. त्यांच्या कालावधीमध्ये रणजी क्रिकेट स्पर्धा नव्हत्या पण आज एखाद्या रणजी क्रिकेट स्पर्धेत आनंद लुटताना देखील पाहायला मिळते आणि त्यामध्ये देखील 6 षटकं. बऱ्याच खरं तर मोठमोठ्या स्पर्धा पण खेळत असतात पण 6 षटकांची रणजी क्रिकेटची स्पर्धा खेळण्याचा आनंद सुद्धा या आयोजन कमिटीने दिला आहे. यावेळचा फटका किशोर घरतच्या बॅटमधून लॉफ्टेड केलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. महत्वाची गोल्डन विकेट क्षेत्ररक्षकांना झेल कॅरी केलाय. केपी होते आणि या मॅच मधील किरण पाटीलला पहिला विकेट पहिली कॅच खरं तर मिळवलंय आणि इथून मात्र ऐलेश म्हात्रेला मिळालंय हे पहिलं यश. पहिला हात लागलाय फुंडे टीमला. महत्वाची कॅच टिपली ती म्हणजे किरण पाटीलनं. गोलंदाज होते ऐलेश म्हात्रे आणि कमालीचा झेल टिपला. याच दरम्यानमध्ये शौर्य एंटरप्राइजचे प्रोप्रायटर महेश शेठ म्हात्रे आणि आनंद शेठ म्हात्रे यांच्या वतीनं 5,000चा आर्थिक पाठबळ येते. तसेच योगेश चंद्रकांत म्हात्रे यांच्या वतीनं या स्पर्धेकरता 3,000चा आर्थिक पाठबळ आलाय. आपण सर्वांचा आभार व्यक्त करूयात. महत्वाची विकेट काय कमालीचा झेल लॉंग ऑफ मध्ये अगदी सीमेच्या लगत होते. स्वतःची बॉडी बॅलन्स केली आणि त्यानंतर तो झेल कॅरी केला. कालच्या रात्रीपासून खरं तर केपी या नावाची चर्चा रंगली गेली. काल आपण किरण पवारचं या स्पर्धेतील पहिला अर्धशतक सावळेचा केपी पाहिले. पवारची पावर आणि आज मात्र उळव्याचा हा खरं तर किरण पाटील ज्यानं हा महत्वाचा झेल टिपलाय. ऐलेश म्हात्रेचा आपण षटक पाहतोय. 2 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केली. महत्वाचा विकेट किशोर घरत याला खरं तर बाद केलं ज्याच्या बॅटमधून 3 चौकार आले होते आणि मैदानात नवीन खेळाडू धीरज म्हात्रे दाखल झाले. डावखुऱ्यात त्याचे आणखीन एक विस्फोटक खेळाडू. फुल टॉस बॉल होता कन्वर्ट करू शकले नाहीत. पाठीमागच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत. स्लीपर मध्ये हा चेंडू अडवला गेला. एकेरी धाव मिळेल आणि या एकेरी धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 72चा पाठलाग करत असताना 1/15 धावा. येणारे 27 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 57 धावांची गरज आहे. साई टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. आपण रिपोर्टिंग करा. 40+ 10 संघ खेळताना पाहायला मिळतील. अतिशय एक नामांकित स्पर्धा. भूषण म्हात्रे यांच्या वतीने बक्षीस आहे फुंड्याच्या खेळाडूंसाठी. कशाही प्रकारचे 3 षटकार येऊ दे 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. थोडासा आतमध्ये बळवला. या शैलीसाठी ऐलेश ओळखला जातो. नेहमीच डावखुऱ्याचा उल्बेनोडमधील एक आक्रमक हा खेळाडू आहे. नाव्याच्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पहिली बाईक मिळाली होती आणि त्यानंतर आपण त्याला पाहिलं टेंबोडेच्या स्पर्धेमध्ये त्याला दुसरी बाईक मिळाली. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळला होता. बायडिश लॉंगमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगलला डबलमध्ये रोटेट केलं जाते आणि या 2 धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 1/17 धावा. हालोलुका होईना पण गर्दी आता वाढली जाते. 40+ म्हटला की एक वेगळा क्रेज आणि एक वेगळा आनंद नेहमी पाहायला मिळतो. यावेळचा हा बॉल थोडासा खोलामध्ये टाकला होता. 22 परिणामी मिळायला जाईल ही एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 18 धावा. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय. येणाऱ्या अजूनही 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 54 धावांची गरज आहे. ती म्हणजे फुंडे संघाला येणारे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 54 धावांची गरज. यानंतर पारगाव टीम खेळणार आहे. पारगाव संघ म्हटल्यानंतर कित्येक काळ गाजवलाय. रायगड जिल्ह्यामधील एक नामांकित संघ. आपल्या नावाची क्रिकेटमध्ये ज्यांनी हुकूमत आपली दहशत दाखवली. ज्या गावाच्या नावात हार हा नावच नाही हा शब्दच नाही आहे तो गाव आहे पारगाववाडी. आज त्याकरता गावातील सितारा रायगड टेनिस क्रिकेटचा गॉड आणि रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर ज्यांना आज ISPL मध्ये अर्धशतकी खेळी केली. 63 धावा त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाल्यात
आणि हा खतर आम्हा सर्व रायगडवासियांसाठी अभिमान असेल. आज फायनलची मॅच आहे माझी मुंबई आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहायला गेलात तर श्रीनगर हा संघ खेळताना पाहायला मिळाला आणि त्यामध्ये आकाश तारेकरचं खरं तर आज अर्धशतक देखील पाहायला मिळाला. हा सर्व पारगाव असेल रायगडवासियांना आनंदाची एक वेगळी गोष्ट पाहायला मिळते. क्रिकेटनं बराच आनंद दिला, वेगवेगळे प्लॅटफॉर्म दिलेत, त्यामध्ये ISPL सारखा मोठा प्लॅटफॉर्म पाहायला मिळाला. या अगदी मैदानाच्या जवळ इकडगर गाव, ज्या गावाला खरं तर 11 खेळाडू होत असताना थोडीशी नाकी नवईत असतात, पण त्याच गावातील अमित नाईक ज्यांना ISPL मध्ये पहिला 9वा मारला, त्याच्या बॅटमधून सलग्न 3 षटकार येताना पाहायला मिळाले. हे क्रिकेटनं दिलंय आणि आज मात्र 40+ हा खेळ देखील पाहायला मिळतोय. त्यांच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या खरं तर स्पर्धा नव्हत्या, एवढे मोठा प्लॅटफॉर्म नव्हता, एवढे चांगले मैदान नव्हते किंवा एवढे चांगले किट नव्हते, पण तरी त्यांनी स्वतःचा फिटनेस ठेवला आणि क्रिकेटवर तेवढंच नितांत प्रेम केलंय. त्या कालावधीमध्ये एवढ्या स्पर्धा असत्या आप्पा तर कदाचित या एखाद्या दुसऱ्या खेळाडूंच्या नावावर अनेक बाईक देखील पाहायला मिळाल्या असत्या. यावेळचा हा फटका बॅटची वरची कडा फसलीमध्ये टिपला जातोय जेल. आणखीन एक हादरा लागलाय तो म्हणजे पुंडे संघाला. पहिल्या चेंडूवर प्रदीप खारकरनं महत्वाची विकेट मिळवलंय आणि इथून मात्र खेळाडू जीत कटेकर होतील जेलबाद. खारकरनं आल्या आल्या धीरज जीत काटकरला बाद केलाय. 4थ्या क्रमांकावर नवीन खेळाडू दाखल होतोय विशाल मात्रे. साई टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. मग आज ISPL मध्ये रजत मुंडे जो खरं तर चांबारलीचा खेळाडू आहे त्यानं देखील आज 9वा मारला. म्हणजे रायगडच्या 2 सुपुत्रांनी 9वा मारण्याचा विक्रम सुद्धा आज ISPL मध्ये केला. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 2/18 येणारी 23 चेंडू 54 धावांची गरज. प्रदीपला पण पॅडीला पाहू शकते गोलंदाजी करतोय आणि अतिशय चांगली कामगिरी पॅडीची नेहमीच राहिल्या उल्वे संघासाठी. यावेळचा बॉल थोडासा खालीच राहिला, आडव्या बॅटने खेळायचा जरूर प्रयत्न होता, त्यानंतर मात्र पाठीमागच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होते. लेग बायच परिणामी मिळायला जाईल. एकेरी धावा आणि एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 19 धावा. दरम्यानच्या कालावधीमध्ये न्यू यंग स्टार क्रिकेट क्लब दासी संघाच्या अध्यक्ष मिलिंद महादेव ठाकूर साहेबांचे इथं आगमन होतंय. त्यांचा देखील आज कदाचित खेळ पाहायला मिळेल. जासईमध्ये 40+ संघामध्ये ते देखील खेळताना पाहायला मिळतील. आज जासईची चर्चा प्रचंड रंगली जाते. मागील चेंडूवर लेग बायच परिणामी ही एकेरी धावा 19 धावा धावपटला लागल्या गेल्यात. प्रदीप खारकर सध्या गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये फक्त एकच धाव पाहायला मिळाली. धीरजकडून प्रचंड अपेक्षा असतील. डावखुऱ्याचा एक विस्फोटक बॅट्समन पुंडे संघासाठी तो नेहमीच स्थानार्थ बॅटिंग करत असतो, पण समोर उल्वे संघ आहे, तेवढंच मोठं नाव आहे. गौरी स्पोर्ट उल्वे 40+. यंदाच्या हंगामामध्ये जर विचार केला तर जवळजवळ 10 पेक्षा जास्त बक्षिसं मिळवणारा संघ आहे. अनेक सायकल, अनेक टावर फॅन, अनेक बाईक या संघाच्या नावावर आहेत. त्यामुळे या नावाची दहशत एक वेगळीच पाहायला मिळाली 40+ मध्ये. आणि यंदाच्या वर्षामध्ये आयलेश असेल की EP असेल आणि त्यानंतर आपण पॅडीचा खेळ देखील चांगला पाहतो. यावेळचा हा स्लॉटेड फटका प्लॉट मध्ये पाठवलाय सीमारेषा पलीकडं. आयलेशच्या मस्तकावर दस्तक दे चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडं. 6 धावेसाठी षटकार. पंचवीस धावा धावपटला लागल्या गेल्या. चांगलं संगीत DJ प्रशांतच्या माध्यमातून पाहायला मिळतात. पारगाव टेनिस क्रीड मधील एक सर्वात मोठं नाव नरेश गायकवाड यांना आपण विनंती करतोय आपण या व्यासपीठावर. नरेश गायकवाड चॅलेंजर पारगाव सातत्याने कित्येक वर्ष रायगड मधील एक दिग्गज संघ आणि त्या संघातून खेळताना हा महारथी. त्या काळामध्ये म्हणजे अजून मला सागर आठवते खरं तर स्लीपर घालून एस्ट्रेक्शन करायचे आणि काय क्लोज एस्ट्रेक्शन करायचे. आणि यावेळी पंचांचा निर्णय थर्ड अंपायर. पंचवीस धावा धावपटला लागल्या गेल्यात.
प्रदीप खारकर या गोलंदाजावर आक्षेप घेण्यात आला आणि तिसऱ्या पंचांचं काम इथं पाहिलं जाईल ऑन द स्क्रीन. मॅच आपण चालू ठेवा. धावपटला धावा लागले गेलेत 25. येणारे 20 बॉल आणि पुंडे टीम तुम्हाला जिंकण्यासाठी अजूनही 47 धावांची गरज. 20 मध्ये 47 बनवायचे आहेत. गोलंदाज दाखल झालाय प्रदीप खारकर. ही मॅच एन्जॉय करतात. निशांत गायकवाड उल्वेचे एक बेस्ट अपडेटर आहेत. नेहमीच क्रिकेटवर ज्यांचं नितांत प्रेम पाहायला मिळतं अशी निशांत गायकवाड ही खरं उल्वे संघाला समर्थन करण्यासाठी आलेत. त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूयात. 20 बॉल आणि 47ची गरज. अजूनही या षटकातील शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर धीरज म्हात्रे ज्याच्या बॅटमधून नुकताच षटकार आलाय. स्लोवर बॉल अगदी फिंगर रोल केल्यात. चेंडू थोडासा आतमध्ये वळवलाय. पडल्यानंतर थोडासा काटा बदलवतोय. ही खरं तर वैशिष्ट्य राहिलंय पॅडीचं. थोडंसं स्लोवर चेंडू हाताळतोय. थोडेसे चेंडूला फिरवतोय. त्यामुळे थोडंसं कठीण परिस्थिती निर्माण केली ती म्हणजे धीरजच्या समोर. षटकानंतर एक डॉट बॉल येताना देखील पाहायला मिळाला. शेवटचा बॉल या षटकातील हलक्या हाताने खेळून काढला. अगदी हा फटका चांगला पाहायला मिळतो. बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू चाललाय दणदण करत. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. चांगलं बॅकअप आहे आणि इथून मात्र हा स्क्वेअर कटचा फटका जिथे मिळाला गेला या चेंडूवर 2 धावा आणि या 2 धावेनिशी तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. आणि या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 72 धावांचा पाठलाग करत असताना पुंडे संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 2 बाद 27. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही पुंडे संघाला 45 धावांची गरज. 18 बॉल 45 धावा. साई टीम आले त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. साई टीमचे कॅप्टन इथं देखील पाहायला मिळतात. 40+ मयूर म्हात्रे यांचं सुद्धा इथं आगमन झालंय. सहर्ष स्वागत आहे. हुतात्मा मैदान जासई या क्रीडानगरीमध्ये. मेघना शेठ म्हात्रे विठ्ठल जासई दरम्यानच्या काळात सन्माननीय नुरा शेख यांचं आगमन झालंय. जासईच्या हायस्कूलमध्ये टीचर असताना त्याने अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं ज्यांनी काम केलं असे नुराग शेख यांचं आगमन झालं. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. विपुल सहर्ष स्वागत आहे सरांचं. अनेक विद्यार्थ्यांना ज्यांनी घडवलं आणि त्या विद्यार्थ्यांना घडवत असताना आज या परिसरामधील ज्यांनी त्यांच्या माध्यमातून चांगलं योग्य ते शिक्षण दिलंय. शिक्षण हे खतं वाघिणीचं दूध आहे. जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आणि अशी खतर नुराज शेख सरांचं इथं आगमन होताना पाहायला मिळतं. या प्रसंगी या शृंखलेमध्ये सर तुमचं सहर्ष स्वागत आहे. अनेक विद्यार्थी ज्यांनी घडवलेत या विभागामध्ये डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, काही उद्योजक असतील त्यांच्या माध्यमातून ज्यांनी खतर ज्ञानाची गंगा सर्वांना पाजली. यावेळचा हा बॉल थोडासा खोलामध्ये टाकलाय. चॉप काढण्याचा प्रयत्न फसलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सिंगल रन्स मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फंबल थोडा पाहायला मिळालाय आणि या चेंडूवर मिळाल्या गेल्या त्या 2 धावा. इथून सिंगलला डबलमध्ये रोटेशन करावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील पुंडे संघाला. पुंडे संघाची एक वेगळी दहशत आहे. या गावानं बऱ्याच वर्ष क्रिकेटचा काळ गाजवला. दुसऱ्या बाजूला उल्वे संघ सुद्धा तेवढा दिग्गज आहे. गौरी स्पोर्ट उल्वे संघ खेळताना पाहायला मिळतो. पण पुंडे संघाला सुद्धा इथून संघर्ष करावा लागेल. उरण विरुद्ध आपण उल्वे नोड ह्या परिसरातील सध्या संघ खेळताना पाहायला मिळतो. अलव्या बॅटनं खेळायचा होता. लाऊडली अपील जरूर केल्या पण चेंडू पडल्यानंतर थोडासा हाईट पॅक जरूर पाहायला मिळाला. पडला आणि त्यानंतर विचार केला तर शरीरावर आदळणारा चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज KP सध्या गोलंदाजी करतात. कमालीचा त्यांनी झेल देखील टिपला होता. जवळजवळ विचार केला आपण किरण पाटील यांचा तर क्रिकेटमध्ये 26 ते 27 वर्ष त्यांनी काळ गाजवला. उल्वे संघासाठी बऱ्याच वर्ष क्रिकेट ते खेळलेत. त्यानंतर महाराष्ट्र 40+ प्रीमियर लीग ते खेळलेत. इंडिया 40+ मध्ये देखील त्यांचा चांगला कमालीचा खेळ पाहायला मिळाला. नुकताच आपण पाहायला गेलं तर खारघरच्या क्रीडांगणामध्ये नमो चषकामध्ये रायगडच्या 40+ संघातून सुद्धा चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे. आणि आत्ताच मागील महिन्यामध्ये देखील पनवेल 40+च्या संघातून देखील चांगला खेळ किरण पाटील यांचा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तैनात होतील. मागील 8 चेंडूमध्ये 15 धावा देखील खर्ची केल्यात पण फलंदाजीमध्ये त्यांची हुकूमत पाहायला मिळाली. 30 धावा धावपडला लागले गेल्यात. येणारे
16 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 42 धावांची गरज. त्यावेळेचा बॉल खोलामध्ये टाकण्याचा हा प्रयत्न होता. अगदी ब्लॉक केलं होतं फलंदाजाला. डावखरे आताचा फलंदाज फटका खेळून काढला. एक धाव मिळायला जाते. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आयलेश मात्रे आणि त्याच्यासोबत पॅडीला आपण पाहिलं, हा चेंडू त्यांनी पकडला. सिंगल रन्स मिळेल आणि या एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 31 धावा. येणारे 15 बॉल आणि अजूनही 41 धावांची गरज आहे. एका दुसरा षटकार या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुंडे संघाला नवसंजीवनी देऊ शकतो, आशा पल्लवित करू शकतो. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील ते विशाल मात्रे आणि त्याच्यासोबत धीरज मात्रेला. हे मात्रे ब्रदर्सला काहीतरी करावं लागेल. किरण पाटीलच्या विरुद्ध हा हल्ला बॉल चढवण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन कमी पडतंय, क्षेत्ररक्षक जज करतात आणि यावेळी कम्मालीचा जेल कॅरी केलाय. आणखीन एक मोठा आदर लागलाय पुंडे संघाला आणि इथून खेळाडू होतील 3ऱ्या क्रमांकाचे मैदानाच्या बाहेर. विशाल मात्रेचा फटका आणि एलिव्हेशन कमी पाहायला मिळाला. वायडिश लॉंगमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. सचिन कारकर यांनी या झेल टिपला आणि इथून 3रा आदरा लागलाय, तो म्हणजे पुंडे टीमला. सेकंड अटेम्प्ट मध्ये त्यांनी तो झेल कॅरी केला. 3रा आदरा लागलाय तो पुंडे संघाला आणि मैदानात नवीन खेळाडू दाखल होतोय अमर म्हात्रे. उजव्या हाताचा आणखीन एक मिडल ऑर्डरचा खेळाडू. हा कोलामधील बॉल टाकला होता किरण पाटील यांनी समोरच्या दिशेने खेळून काढला. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात. फक्त एकेरी धाव मिळेल आणि या एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 3 बाद 32 धावा. येणारे 13 बॉल जिंकण्यासाठी अजूनही पुंडे टीमला 40 धावांची गरज आहे. एखादी इनिंग बिल्ड करायला लागेल. 5 गोलंदाज आहेत, 6 षटक आणि 5 गोलंदाज. हे पहिल्यांदाच नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये हे पाहायला मिळते. एवढी मोठी रणजी क्रिकेटची स्पर्धा आहे आणि त्यामध्ये देखील 6 षटक, त्यामध्ये 5 गोलंदाज. त्यानंतर दुसरी मॅच 5 षटक 5 गोलंदाज. एक आगळी वेगळी संकल्पना आहे आयोजन कमिटीची. विशेष कौतुक भरभरून केलं जात आहे. हे भूषणदादा मात्रे असतील आणि विठ्ठल क्रिकेटला जासीच्या माध्यमातून या संपूर्ण पंचक्रोशीतील एक लोकप्रियता ज्या स्पर्धेने मिळवल्या, अशी ही लोकप्रिय स्पर्धा सध्या आपण एन्जॉय करताय. येणारी 13 बॉल जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. धीरज मात्रे आलाय, ज्याने एक षटकार लगावलाय. शेवटचा बॉल लॉंग ऑफ मध्ये फटका खेळून काढला. एका टप्प्यानं सेकंड अटेम्प्ट मध्ये क्षेत्ररक्षक अडवतात. थोडंसं फंबल पाहायला मिळालं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि अतिघाई संकटात नाही. या मॅच मध्ये दुसरी धाव घेत असताना खेळाडू क्रमांक 4 होईल मैदानाच्या बाहेर. टी 29 धावांची गरज. प्रशांत डीजे सर्वांना एंटरटेन करतात. प्रत्येक भूमिपुत्रांना घेतला एकच डाव. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव. येणारे 12 बॉल 39 धावांची गरज. 12 मध्ये 39. ते सुद्धा थोडेसे सरप्राईज झाले होते की 12 मध्ये 29 कशा येतील. उल्वे संघ त्यांना कॅल्क्युलेशन जमतं. आणि 12 बॉल आता 39 धावांची गरज. आपण टॉससाठी वळतोय. पारगाव आणि त्यांच्या विरुद्ध साई दोन्ही कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय टॉस बॉक्स मध्ये. 6 षटक आहेत दादा आणि त्यामध्ये तुम्हाला 5 गोलंदाज वापरायचे आहेत. एक रिव्ह्यू असेल. या स्पर्धेचा नियम आहे. 40+ म्हटल्यानंतर एक वेगळी शिस्त नेहमीच पाहायला मिळते. ही स्वतः खेळाडूंनी स्वतःमध्ये करता आत्मसात केली, त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक आहे. टॉस बॉक्स मध्ये आपण वळूयात. ऐकूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमची गुरुवारी आत्मारामजी मात्रे आप्पा यांचा आवाज. धन्यवाद विपुल. तर नेक्स्ट मॅच पारगाव विपक्ष साई 2 संघाच्या दरम्यान
होत आहे आणि या सामन्याची नाणेफेकी करण्यासाठी मिलिंद ठाकूर यांना विनंती करतोय. शिक्षक आहेत आणि नेक्स्ट संघाचे सन्माननीय अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होत आहे आणि नाणेफेकीचं महत्त्वाचा कॉल पारगाव संघाने जिंकला आहे. अभिनंदन, नाणेफेकी जिंकलेलं आहे आणि काय करण्याचा निर्णय असेल? नाही, एक 10 मिनिटात आमच्या प्लेयरांना विचार करून सांगतो तुम्हाला. 40+ म्हटलं म्हणजे त्या काळातला खेळ जवळजवळ आपल्याला 30-35 वर्ष मागे येतो. त्यावेळी नाईट मॅचेस नव्हत्या आणि आता नाईट मॅचेस खेळायला मिळतात. कसं वाटतंय? खूप छान. त्यावेळेला नाईट मॅचेस असत्या. तर आता मी भविष्यातलं एक 25-35 वर्ष मागे जातो आहे. गावात बाईकचा शोरूम असता आमच्या, पण ते आता दुर्दैवाने आता चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे. चांगली गोष्ट आहे आणि 40+ला हा प्लॅटफॉर्म मिळालाच पाहिजे, कारण ते आरोग्यासाठी खेळत आहेत आणि प्रत्येक 40+ प्लेयरने घरात न राहता ग्राउंडवर यायला पाहिजे. एक धाव आरोग्यासाठी. बघूया आपण साई संघाची बोली. बऱ्याच कालानंतर आपला हे बघायला मिळतं की आपण 40+चे खेळाडू आहोत आणि त्या काळचा खेळ आणि आत्ताचा खेळ यामध्ये काय फरक तुम्ही सांगाल? आत्ताचा क्रिकेट खूप फास्ट आहे. पहिले एवढं टुर्नामेंट होतं, बस एवढं. निश्चित तुम्हाला हार्दिक शुभेच्छा या सामन्यासाठी. चांगला खेळ करा. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. आणि जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये विपुल पाटील यांच्याशी जोडण्यासाठी. सुहास पाटील यांनी चांगली प्रतिक्रिया दिली. पारगाव संघामध्ये जर 35 वर्षा अगोदर मी खेळत असतो तर त्यांनी सांगितले की माझ्या नावावर देखील बाईकचा शोरूम असता, पण रायगडकरांना अभिमान आहे. आज 17पेक्षा जास्त बाईक आकाश तारेकरच्या नावावर आहेत. हा देखील विक्रम तुमच्याच गावाच्या एका सुपुत्राने केलाय आणि आज ISPL मध्ये जाऊन अर्धशतकी खेळी 63 धावा देखील त्यांच्या बॅटमधून आल्यात. म्हणून मी म्हणालो की रायगड जिल्ह्यात मधील एक सर्वात मोठं नाव आहे चॅलेंजर पारगाव आणि 40+च्या खेळाडूंनी हे करून दाखवलंय. अजूनही ती दहशत त्यांची पाहायला मिळते. बोलूयात बॅक टू क्रिकेट, जिथं गरज आहे. येणारी 9 बॉल 36 धावांची गरज. यावेळी आणखीन एक विकेट मिळवते तो म्हणजे उल्बे संघाचा गोलंदाज संजय कांबळेनं 4थ्या चेंडूवर महत्वाचा हादरा लागून दिला. येणारे अजूनही 8 चेंडू 36 धावांची गरज. पुंडे संघ सुद्धा तेवढा ताकदीचा आहे. कित्येक वर्ष जर पाहायला गेलं तर पुंडे संघाची एक वेगळी ओळख राहिली आहे, एक वेगळी दहशत पाहायला मिळाली. अजूनही तो काळ आठवते ज्यावेळी पुंडे संघ खेळायचे. आमचे वेगवान गोलंदाज मुकुंद म्हात्रे एक खूप मोठं नाव आहे पुंडे टेनिस क्रिकेटमध्ये. ज्यांनी खरं तर वेगवान गोलंदाजी केली अशी मुकुंद म्हात्रे यांनी तो त्यांचा काळ गाजवला आणि ते सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांच्या समवेत त्यांची खरं तर जावई आमचे सचिनदादा ठाकूर धुतुम हे सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचा काळ पुंडे संघामधून एक चांगले वेगवान गोलंदाज मुकुंद म्हात्रे यांच्या वतीने सुद्धा पुंडे टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. लाऊडली यावेळी क्षेत्ररक्षक धावतात. 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध हा चेंडू पडलाय, त्यामुळं इथून धाव घेण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. मिळाली जाईल ही एकेरी धाव. एकेरी धाबेनिशी धावपटला धावा लागले गेले त्या 37 धावा. धावपटा लागले गेल्यात. येणारे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. गोलंदाज संजय कांबळे यांचा हा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत, स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये जेल कॅरी केला जातोय आणि आणखीन एक हादरा लागलाय तो पुंडे या संघाला. आता समीकरण थोडंसं जड राहिलंय. येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी आता 35 धावांची गरज. 6 बॉल 35 धावांची गरज. येणारी 6 चेंडू आणि 35 धाबांची गरज. 6 मध्ये 35 बनवायचे आहेत. अतिशय चांगली कामगिरी राहिली ती म्हणजे बॉलिंग करणाऱ्या उल्वे टीमची. पण आज पुंडे संघ थोडासा बॅकफूट झाला. किशोर गरजची महत्वाची विकेट जिथून गेली आणि त्यानंतर कुठल्या खेळाडूनं चांगली कामगिरी केली नाही, त्यामुळे थोडासा बॅकफूटला त्यांना पाहायला मिळतो म्हणजे पुंडे संघ. GP क्लब पुंडेमधून खेळणारे खरं तर एक जुने माजी खेळाडू मुकुंद म्हात्रे हे सुद्धा स्पर्धेला एन्जॉय करतात. एक खूप वेगवान गोलंदाज होते. GP क्लब पुंडेमधून जेव्हा ते खेळायचे तेव्हा त्यांची एक वेगळी दहशत त्यांनी निर्माण केली होती आणि ते सुद्धा या मॅचला एन्जॉय करतात. येणारे 6 बॉल 35ची गरज. अनेक मान्यवर या
व्यासपीठावर येताना पाहायला मिळतात. हे प्रेम आहे मेघनाथ शेठ म्हात्रे या प्रतिष्ठान या सर्व आयोजन कमिटीवर, त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूयात. नाणेफेकीचा कॉल पारगाव टीमने जिंकला. आपला निर्णय घेऊन मैदानात दाखल व्हा, जशी मॅच संपेल तसं. आल्या पहिल्या चेंडूवर ही मॅच संपली नाहीये हे सांगणारा फटका आलाय. फलंदाज लक्ष्मण यांच्या बॅट मधून ठोकलाय त्यांनी षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार आला. ही मॅच संपली नाहीये म्हणून म्हणालो की संघर्षाचं दुसरं नाव आहे फुंडे. जिथे तुम्ही तुमची विचारसरणी बंद होते ना तिथे विचार करायला भाग लावतो तो फुंडे टीम आहे. पण यावेळेचा हा बॉल खोलामध्ये टाकायचा होता, ऑफसिस्टीच्या थोडासा बाहेर राहिलाय. येणाऱ्या आता 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची गरज आहे. 5 मध्ये 28 बनवायचे. मॅच संपली नाहीये. उल्वे संघ तेवढा ताकदीचा जरी असला तरी लक्ष्मणच्या बॅटून आलेला षटकार देखील पाहायला मिळाला. यावेळचा हा पटका मिड विकेट मध्ये एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमा पार. आणखीन एक आलेला हा दर्जेदार चौकार. आता या मॅच मध्ये येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. 4 बॉल 24 धावांची गरज. ठाकूर यांच्यावर हल्ला बोल केलाय. मागील 2 चेंडूवर 11 आल्यात. येणाऱ्या आता 4 चेंडू आणि 24 धावांची आणखीन गरज आहे. यावेळचा बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. सुटकेचा निश्वास टाकला असेल तो म्हणजे उल्वे टीमनं. पण उल्वे संघाची कामगिरी चांगली राहिली सागर, कारण या 40+ हंगामामध्ये बऱ्याच स्पर्धेमध्ये खेळलेत आणि त्यामध्ये 10 पेक्षा जास्त बक्षीस पटकावणारा संघ म्हणून गौरी स्पोर्ट उल्वे संघाकडे पाहिलं जात आहे. सध्या लक्ष्मण बॅटिंग करतात. 4 मध्ये 11 त्यांच्या बॅटमधून आल्यात. यावेळचा हा बॉल थोडासा पाठीमागे ठेवला आणि त्यानंतर स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. गुडलेस पॉईंटवर चेंडू पडला, आतमध्ये बळवला. एक्स्ट्रेक्शन चांगलं होतं. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. सुरुवातीला 2 चेंडूवर 11 धावा जरूर आल्या होत्या, पण त्यानंतर वापसी येणारे षटक देखील पाहायला मिळत आहे. येणारे 2 बॉल आता 24 ची गरज आहे. पाठीमागे जाऊन यावेळचा फटका खेळून काढायची तर एकेरीदा मिळेल. स्ट्राईकला येतील आता रुपेश म्हात्रे यांच्या बॅटमधून एक षटकार आला तरी भूषण म्हात्रे पुंड्याचे ज्यांच्या वतीनं 1000चे कॅश प्राइज. 5000चे कॅश प्राइज. एका षटकारासाठी आता 5000चे कॅश प्राइज. शेवटचा एक बॉल आहे. 23 धावांची गरज आहे. पण आता एका षटकारासाठी पुंड्याचे भूषण म्हात्रे यांच्या वतीनं 5000चे कॅश प्राइज दिले जाईल. सामना हारलेत जवळजवळ, पण अजूनही हा षटकार आला तरी 5000 मिळतील. फटका खेळलाय समोरच्या दिशेनं. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. कमालीचा कॅच कॅरी केलाय आणि या मॅच मधील टुर्नामेंट मधील एक आकर्षक झेल पाहायला मिळाला. रिप्ले देखील पाहायला आवडेल. यावेळी हा फटका खेळला. हेलिकॉप्टर लुक लगवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक सचिन खारकर स्वतःला फ्लाय केला. काय कमालीचा झेल कॅरी केलाय सचिन दादांनी आणि हा सामना जिंकलाय. नो डाऊट गौरी स्पोर्ट 40+ टीम आपण या आणि पारगाव संघ आपला निर्णय घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हा. त्वरित आपल्याला विनंती केली जाते लाईन अप करून आपण मैदानात दाखल व्हा. चला पारगाव टीम आपला निर्णय घेऊन आपण मैदानात दाखल व्हा. विनंती आहे तुम्हाला. चला उल्वी टीम येताना लाईन अप मध्ये आपण मैदान सोडा. 40+ ची आपण स्पर्धा खेळताय. या स्पर्धेचे अनेक रूल्स आहेत आणि या सामन्याचा हिरो नो डाऊट उल्वे संघाचा सर्वात आक्रमक खेळाडू ज्याची चर्चा रंगली गेलाय अनेक स्पर्धेमध्ये, ज्या खेळाडूचा बोलबाला राहिलाय, किरण पाटील ठरलाय सामन्याचा सामनावीर. हॅलो, दरम्यानच्या काळात आपण स्वागत कक्षामध्ये जात आहोत. सन्माननीय अनेक विद्यार्थ्यांना ज्यांनी घडवलं आहे आणि जासे हायस्कूलमध्ये खऱ्या अर्थानं शिस्त लावण्याचं काम ज्यांनी केलं आणि प्रत्येक विद्यार्थ्याला शिस्तीमध्ये राहत असताना शिक्षणाचं महत्त्व ज्यांनी पटवून दिलं, असे नुरा शेख यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. त्यांना विनंती आहे की या अतिशय शांत आणि संयम स्वभाव नुरा शेख यांचा कधीही कोणाला पलटून
शब्द न बोलणारे पण विद्यार्थ्यांच्या बाबतीत विद्यार्थ्यांचं आयुष्य चांगलं व्हावं यासाठी वेळेला अनेक कठीण निर्णय घेऊन त्यांना शिस्त लावण्याचं महत्त्वपूर्ण काम ज्यांनी आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलं असेल नुराग शेख यांचं आम्ही स्वागत करत आहोत. जयवंत म्हात्रे यांनी विनंती असेल की आपल्या भूषण म्हात्रे यांना विनंती असेल की त्यांचं बलिष्ठ घरात भूषण म्हात्रे जयवंत म्हात्रे यांना विनंती बलिष्ठ घरात या सर्वांना विनंती असेल की आपण त्यांचं स्वागत करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ वस्त्रालंकार आणि सन्मानचिन्ह देऊन नुराग शेख यांचं सरचं आम्ही स्वागत करत आहोत. या सामन्याचा हिरो किरण पाटील KP यावन अर्थात पनवेल समालोचन असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष ज्यांनी काम बघितलं. एक उत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट समालोचक अशा अनेक बाबतीमध्ये ज्यांना आपण प्रत्येक वेळी बघितलं आणि आजसुद्धा आणि शेख साहेबांना विनंती असेल नुराग शेख यांना की या खेळाडूचं आपण कौतुक करावं. किरण पाटील KP नुराग शेख या. एवढंच नाही तर किरण पाटील 40+ खेळाडू देखील आहेत तसेच पनवेल असोसिएशनच्या अध्यक्ष देखील आहेत. पण हे होत असताना आपल्या मुलांना संस्कार लागण्यासाठी खरं तर कुठेही थंड ठिकाणी न नेता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले बांधलेत जे जिंकलेत ते प्रत्येक खरं तर गड किल्ल्यावर नेऊन आपल्या मुलांना संस्कार देतात. किरण मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस मिळाले. आपल्यातून खेळी तुझी झाली आणि आमच्या या स्पर्धेबद्दल आणि 6 षटकांचे सामने आणि 40+चा एक ग्रुप ठेवला त्याबद्दल काय म्हणणार? नक्कीच स्पर्धा खूप छान आहे. 6 षटकांचे सामने आजकाल कुठं होत नाही आहेत आणि 6 षटकांमध्येच खरा क्रिकेट समजतोय. आजकाल 3 आणि 2 ओव्हरमध्ये सगळा गेमची वाट लागलेली आहे. आता 6 ओव्हरमध्ये बघा मी थांबलो शेवटच्या 2 ओव्हर मला टार्गेट करायच्या होत्या कारण 6 ओव्हरच्या षटकामध्ये तुम्ही प्लॅनिंग करून केलं तर चांगलं होणार आहे आणि 6 ओव्हरचे षटक ठेवल्यानंतर खरंच अशा सगळीकडे स्पर्धा व्हायला पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थाने खेळाला अजून रंग येईल कारण 3 आणि 4 ओव्हरमध्ये मजा आली नाही. हे मस्त आयोजन आहे आणि थँक्यू व्हेरी मच मिथून आम्हाला एंट्री दिली भूषण शेठ. ॲक्च्युली आम्ही थोडं लेट झालो थोडी दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो कारण आम्ही पेनला फायनल केलं होतो 40+ची त्यामुळे उशीर झाला. पण जासेचा हा माझा मी म्हणेन होमग्राऊंडच आहे कारण मी कॉलेज पण जासेलाच केलेलं 11-12वी आणि सर्व आमचे मित्रमंडळी नातेवाईक सगळे जासेचेच आहेत आणि आम्हाला नेहमी जासेला खेळायला आवडतं. आप्पा थँक्यू. धन्यवाद आणि शुभेच्छा देते तुला. अप्रतिम दरम्यानच्या काळात थोड्याच वेळापूर्वी ज्यांचं आगमन झालं असे पंकज म्हात्रे यांचं आगमन झालं त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तसेच अलंकार म्हात्रे यांचंसुद्धा आगमन झालं त्याचं स्वागत करतोय. अलंकारबद्दल इतकंच सांगेन की त्यांच्या अनेक व्हिडिओ आपण बघितल्या त्यातून ज्ञान देण्याचं कार्य फार मोठं ते करत असतात आणि त्यांच्या अनेक व्हिडिओ आपण बघितले असतात त्यातून ज्ञान गंगाचा खऱ्या अर्थानं बुलढाणा शॉर्ट फिल्ममध्ये कॉम्पिटिशनमध्ये त्यांना उत्कृष्ट संकल्पना म्हणून बक्षीस मिळालं. असे आमच्या जासेगावचा आणखी एक रत्न त्यांचं उद्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतोय. भूषण म्हात्रे त्यांचेच बंधू आहेत त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सरसे स्वागत करतोय. त्यानंतर पंकज या आपलं सुद्धा स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. घरचाच कार्यक्रम आहे घरची स्पर्धा आहे तर प्रत्येकाचं स्वागत करणं गरजेचं आहे. इतक्या लांबून तुम्ही आलात खऱ्या अर्थानं भूषण म्हात्रेवर असलं प्रेम मेघनाथ म्हात्रेवर असलं प्रेम प्रत्येकाला तर खेचून आणत असतं आणि त्यांचं नाव अजरामर राहील याची काळजी आमचा भूषण म्हात्रे घेत असतो. भूषणबद्दल एकच सांगेन मी त्याचे अनेक कार्य तुम्ही बघितले आहेत.